नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत गिरगावच्या शोभायात्रेमध्ये. गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आणि आता आपण आहोत सुपर डुपर या चित्रपटाच्या टीम बरोबरती. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत की ते आता किती एन्जॉय इथे करतायत. गिरगावच्या शोभायात्रेचा उत्साह आपण सकाळपासून पाहतो, काय सांगा? माझी पहिलीच फेरी आहे ही आणि माझा पहिलाच गुढीपाडवा मुंबईत. मी इतका उत्साह मराठी लोकांमध्ये मी कधीच नाही बघितला. मला इतका आनंद होतोय आज इथे येऊन आणि इतकी उमेद. पहिला वर्ष आहे, आपलं मराठी पहिलं वर्ष आहे हे जाणवत आहे. लोक ज्या पद्धतीने आपला उत्साह घेऊन इथे आली आहेत, ज्या पद्धतीने साजरा होतोय, म्हणजे आम्हाला खूप मजा येते पूर्ण सुपर डुपरच्या टीमला. आणि आमची फिल्म रिलीज होतीये 3 एप्रिलला, तर सगळ्यांनी ती प्लीज चित्रपटगृहात जाऊन बघा, नक्की बघा. नक्कीच. इथे विधूला सकाळपासून उत्साह आपण माझी पहिलीच वेळ आहे आणि इतका सुंदर सण सेलिब्रेट केला जातोय. इतके छान प्रतिसाद आहे, सगळे नटून आलेले आहेत. त्या सगळ्यांकडे बघून मला जास्त एनर्जी आली आणि माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ही अशी झालेली आहे सुपर डुपरच्या निमित्ताने. मला खरंच खूप छान वाटतंय आणि याची परतफेड म्हणून आम्ही खूप सुंदर चित्रपट घेऊन आलेलो आहे, तो तुम्ही नववर्षामध्ये जाऊन प्लीज बघावा, तुमच्या फॅमिली सोबत बघावा. 3 एप्रिलला सुपर डुपर नक्की बघा. नवीन वर्षाचा काही संकल्प तू केलाय? मी हाच संकल्प केलाय की दरवर्षी पिक्चर घेऊन मी ह्या शोभायात्रेला येईन प्रमोशन करायला. नक्कीच, तुला शुभेच्छा आहेत लोकसत्ताकडून. इथे आपण मूव्हिंग ट्रक मध्ये आहोत, त्यामुळे थोडं समजून घ्या. ऋषिकेश सर, काय बोलतोय? उत्साह, गिरगावकरांचा उत्साह, मराठी सण आपला अद्वितीय, द्विगुणित करणारा शब्दच त्यासाठी. दरवर्षी शोभायात्रा अप्रतिम असते. ही सगळी तरुण मंडळी कशी मस्त नटून दटून, पालक आपल्या लहान मुलांना सजवून आणलेल्या पारंपरिक वेशभूषेत आणि अशा ठिकाणी पुलंच्या पुस्तकांमध्ये जेव्हा लहानपणी झावबाजी वाडी, खोताजी वाडी वगैरे सगळ्या वाड्या, नंतर मुंबई झाल्यानंतर प्रत्यक्ष हे सगळं गिरगाव बघणं हेरिटेज आहे. आणि अशा म्हणजे 100-150 वर्षापूर्वीच्या मुंबईच्या या रस्त्यावर असा पारंपरिक सण साजरा होणं मला भयंकर आवडतं. मी दरवेळेला येतो आणि ही शोभायात्रा फार भारी असते, उत्साह असतो. वेगळेपण काय जाणवतं दरवर्षी शोभायात्रेमध्ये? मला वेगळेपण असं वाटतं की ज्या संख्येनं तरुण मुलं याच्या येतात त्याच्यात काही बदल झालेला नाही. ही गोष्ट मला भयंकर आवडलेली आहे. तुमच्या चित्रपटाचं नाव सुपर डुपर आहे. Yes. आपला सण सुपर डुपर आहे, ती तरुणाईचा उत्साह सुपर डुपर आहे. तुम्ही काय आवाहन करणार आहे चित्रपटात? नवीन वर्षाची सुरुवात तरी सुपर डुपर बघून करावी. सुपर डुपर सण, सुपर डुपर उत्साह, सुपर डुपर एनर्जी आणि येणारा सुपर डुपर. नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी हा मराठी सिनेमा बघून करायला पाहिजे. धमाल येणार आहे त्यांना. नवीन वर्षाची सुरुवात सुपर डुपर चित्रपट बघून करा, असं आवाहन ऋषिकेश सरांनी केलंय. आपल्याबरोबर दिग्दर्शक देखील आहेत, काय सांगाल सर? नवीन वर्षाचा नवीन उत्साह आहे आणि आगामी नवीन सिनेमा सुपर डुपर आम्ही 3 एप्रिलला घेऊन येतो. मराठी माणसाचा सण आहे, त्या मराठी माणसाच्या सणामध्ये मराठी सिनेमा जास्त लोकांनी बघावं आणि त्यांना खूप मजा येईल. एक नवीन वर्ष त्यांना खूप आनंद त्या सिनेमात उत्साह लुटता येईल याची गॅरंटी आणि आम्ही देतो. आपला सण सुपर डुपर असतो, तसं या चित्रपटात सुपर डुपर काय अनुभवायला मिळतं? सगळ्यात महत्वाची तर ही एवढी तद्दम नटमंडळी, त्याच्यानंतर हा नात्यांचा सण आहे. तसंच सिनेमा सुद्धा नात्यांचा आहे. आमच्या सिनेमाची एक लाईन आहे की झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतात. तर नात्यांचे वेगवेगळ्या छटा या सिनेमात. नवीन वर्षाचा संकल्प काय? नवीन वर्षाचा संकल्प आहे उत्कृष्ट सिनेमे बनवणं आणि मायबाप प्रेक्षकांना भरपूर आनंद आणि मनोरंजन. तर ही होती सुपर डुपर चित्रपटाची टीम. शोभायात्रा ते लोक एन्जॉय करत आहेत. हा उत्साहामध्ये ते सहभागी झालेले आपण देखील अनुभवतो आहेत. आणि 3 एप्रिलला त्यांचा चित्रपट सुपर डुपर हा प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्रभर. आणि अर्थातच तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची ही सुरुवात सुपर डुपर चित्रपटाने करा, अशा टीमने आवाहन केलं आहे. त्यामुळे तो तुम्हाला नक्कीच पसंत पडेल अशी आम्हालाही अपेक्षा आहे. त्यामुळे अधिक व्हिडिओज असेच लोकसत्ताचे पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.